नागपूर सुरत हा महामार्ग खानदेश वासियांसाठी शाप ठरतोय। वर्षभरात या महामार्गावर निर्प्रात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। याला कारण ठरली ती महामार्गाची दुरवस्था। खानदेशाला विदर्भ आणि गुजरातला जोडणारी विकासाची धमनी म्हणून नागपूर सुरत अशा राष्ट्रीय महामार्गाकडे पाहिलं जातं। मात्र सद्यस्थितीत प्रचंड वर्दळ असलेला महामार्ग खानदेशला लाभदायी ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनतोय। या महामार्गावर दररोज अपघात ठरलेलाच। गेल्या वर्षभरात 100वर प्रवाशांचे अपघात घेणारा हा डेथ ट्रॅप स्थानिकांना नकोसा झालाय। गेल्या 5 वर्षापासून चौपदरीकरणाच्या नावानं या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1.5 महिन्यापूर्वी वृत्तवाहिन्यांवर सांगितलं की आम्ही महाराष्ट्र खड्डेमुक्त करू। तर माझं म्हणणं आहे की ही घोषणा हवेत विरली का? जर या महामार्गावर लाखो वाहनं ये जाय करत असतील आणि हे अशा निरागस निरपराध लोकांचा प्रवाशांचा बळी जात असेल तर याला मंत्री आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग याचे अधिकारी जबाबदार नाहीत का? हा आमचा त्यांना प्रश्न आहे। नागपूर भुसावळ जो हा नॅशनल नंबर हायवे याला सतत 8-10 दिवसामध्ये अपघात होत राहतो। आम्ही वेळोवेळ 3 वेळा आम्ही पत्रक दिलेले आहेत। आमच्याकडे ओसी पडलेली आहे त्याची। 3 वेळा निवेदन देऊन सुद्धा यांनी दखल घेतली नाही आणि त्याच्यामुळे हा मोठा अपघात झालेला आहे। असा अपघात पुन्हा होऊ नये एवढी प्रशासनाने दखल घ्यावी। महामार्ग असूनही या रस्त्यावर अर्धा फूट खोल खड्डे चाळणीसारखे आहेत। रस्ता आणि बाजूची साईड पट्टी यात 1 फुटापेक्षा मोठं अंतर असल्यानं अवजड वाहनाला समोरून कुठलं वाहन येत असेल तर त्याला साईड देण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उतरवता येत नाही। छोटी वाहनं रस्त्याच्या खाली उतरली तर मुख्य रस्ता आणि साईड पट्टीतील गॅपमुळे त्या छोट्या वाहनाला पुन्हा रस्त्यावर येता येत नाही। महामार्गावर छोटे पूल छोट्या मोऱ्यांना कठडे नाही। वाहतुकीच्या मुख्य रस्त्याला अगदी लागूनच अनेक ठिकाणी नवीन रस्त्याची पायाभरणी करण्यात येत असल्यानं मोठे चढउतार जीवघेणे बनले आहेत। या रस्त्यावर कुठलेही सुरक्षा संकेत खुणा दिशादर्शकही बसवण्यात आलेले नाहीत। सुरक्षेचे जे उपाय या महामार्गावर केले गेले पाहिजेत ते करण्यात आलेले नाहीत आणि त्याच्यामुळेच आपण पाहू शकतो की वाहनांची अशी अपघातग्रस्त वाहनांची थडगी जागोजागी आपल्याला पाहायला मिळते। या अपघातांमध्ये अनेकांनी आपले जीव गमावलेले आहेत। मात्र याचं सोयीसूतक ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे, ना जिल्हा प्रशासनाला आहे। रस्त्यालगतच्या गावातील लोकांना कुठलं वाहन केव्हा चिरडून टाकेल अशी भीती वाटते। वाहन चालकांना तर जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावं लागतं। अशा या मृत्यूच्या सापळ्याकडे जबाबदार यंत्रणेला लक्ष द्यायला वेळ नाही, हे मात्र महादुर्दैव। नागपूर सुरत कुठे ना कुठे अपघात होतो आणि ट्रॅफिक जाम होतो। या अपघातांमध्ये आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे। राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे इथे खड्डे मोठे निर्माण झालेले आहेत आणि ज्या सुरक्षेच्या यंत्रणा इथे अवलंबल्या गेल्या पाहिजेत त्यांचा कुठेही वापर इथे होताना दिसत नाही। त्याच्यामुळे अपघातांची संख्याही मोठी झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार परदेशी सोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।